शब्दांचे हे विश्व वेगळे, क्षणाक्षणाला साद घालते. कधी साजिरे स्वप्न सोहळे, मना मनाला वेड लावते. नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगते. पदर धुक्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते. वाचू आनंदे, वाचू आनंदे, पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे, वाचू आनंदे. नमस्कार. वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जसा एखादा लेखक वेगवेगळे वाङ्मय प्रकार हाताळून समृद्ध होत असतो, स्वतःला घडवत असतो, अगदी तसाच वाचक सुद्धा असे वेगवेगळे वाङ्मय प्रकार वाचून घडत असतो, स्वतःला समृद्ध करत असतो, अजून प्रतिभावान बनवत असतो. आजकालच्या संगणकाच्या युगामध्ये जर तुम्हाला तुमच्यातलं माणूसपण जिवंत ठेवायचं असेल तर वाचायला हवंच. आणि आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे वाचू आनंदे, त्यामुळे संपूर्ण आनंद घेऊन समाधानाने आपल्याला वाचायचं आहे आणि ही वाचन प्रक्रिया स्वतःमध्ये सामावून घ्यायची, त्यात समरस व्हायचं आहे. गेल्या 2 भागांमध्ये आपण महाराष्ट्राच्या एका लाडक्या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चाच केली नाही, त्यांचा भव्य असा आढावा घेत अभिवाचनाच्या स्वरूपातनं त्यांचे वेगवेगळे पैलू उलगडले. आणि म्हणून पुन्हा एकदा आजचा हा भाग आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, महाराष्ट्राच्या लाडक्या साहित्यिकाला म्हणजेच पु ल देशपांडे यांना समर्पित. आजच्या भागात सुद्धा त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत असेच प्रतिभावंत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार आनंद इंगळे आणि अतुल परचुरे. नमस्कार. नमस्कार. आपल्या दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा. मी तुमच्याशी गप्पा मारतेच आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान या भागांमधनं, पण तुमच्याकडनं पुलंचं जे लेखन आहे ते ऐकताना सुद्धा खूप छान वाटतंय. असा प्रेक्षकांचा सुद्धा आम्हाला म्हणजे अशाही प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत की तुमच्या दोघांकडनं ऐकताना फार छान वाटतंय, कारण प्रेझेंट करण्याची सुद्धा एक वेगळी कला असते आणि ती अर्थातच तुम्ही दोघांनीही पुलंची भूमिका साकारलेली आहे, त्यामुळे ती साहजिकच आलेली आहे. पण खरंच कोणताही वाङ्मय प्रकारच का किंवा साहित्य विश्वच का, तर कला विश्वामध्येच प्रत्येक गोष्ट हाताळताना आपल्याला त्या गोष्टीकडे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन असणं फार गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा प्रवास कसा आहे त्या प्रवासात आपल्याला स्वतःला सामावून घेणं फार गरजेचं आहे. पुलंनी सुद्धा जसं वेगवेगळी चित्रणं केली, म्हणजे व्यक्तिचित्रण केलं, ललित लेख केले किंवा वेगवेगळ्या गोष्टी. आपण मागच्या भागामध्ये माझं खाद्य जीवन असा एक आगळा वेगळा लेख सुद्धा वाचला, बिगरी ते मॅट्रिक वाचला. अगदी तसंच त्यांची प्रवास वर्णनं सुद्धा रंजक होतात, बापरे, चिंतनशील होतात. आपल्याला जणू काही त्यांच्या देशात ते घेऊन जातात, जावे त्यांच्या देशात. तर असा सगळा प्रवास आहे. आणि अगदी या भागाची सुरुवात आपण करणार आहोत ती पूर्वरंगनी. बरोबर आहे ना? पूर्वरंग, त्यात माझे अंतरंग मिसळले आहे. अतिपूर्वेची यात्रा संपली. 4 महिने हिंडत होतो. रोजचा दिवस नवा होता. मनात कुठलाही पूर्वग्रह नव्हता. कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा कलाविषयक मताचा आग्रह न धरता जे पाहता येईल ते पाहत होते. भेटता येईल त्याला भेटत होतो. कुठे बोलका चेहरा दिसला की माझा नमस्कार पहिल्याकडे. अनेक अपरिचितांची गप्पा मारल्या. विमानाचीच काय पण बसची तिकीटं काढण्यापासून ते हॉटेलमधल्या खोल्या मिळवण्यापर्यंत आणि देशविदेशी वकिलातीत विजा मिळवण्याच्या जिकिरी माझ्याबरोबर हाच नव्हे तर आयुष्याचा प्रवास करायला निघालेल्या माझ्या सहधर्मचारिणीवर सोपवल्या होत्या. त्या 4 महिन्यात पूर्वेचा सूर्य नाना देशात आणि नाना गावात गोताना पाहिला. कुठे ऊन होतं, कुठे पाऊस, कुठे गोठवणारी थंडी तर कुठे निथळणारा घाम. कुणी प्रेमाने उकडलेली कणसं खाऊ घालती तर कुणी 3-3 तास चालणाऱ्या चिनी भोजनाचा आस्वाद मांडला. यात्रा संपत आली की डोक्यात ही चित्र गर्दी करतात. एका जपानी गृहस्थाने मला विचारलं, का हो, हा दौरा कोणत्या संस्थेतर्फे काढलात?
कुटुंब संस्थेतर्फे. वा. एका छपराखाली नांदणारी कुटुंब हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याला खूप आनंद झाला. त्याच्या घरी मुला माणसात बसून खाल्लं प्यायलं. घरात पंक्तीला पाहुणा असावा ही आस्था मला सर्वत्र आढळली. मुलाबाळांची किलबिल आहे. वृद्ध आजी आजोबांच्या डोळ्यातून चष्म्याबाहेर कौतुक सांडत आहे. यजमानींबाई दक्ष आहेत. यजमान भारताविषयी हिंदू चालीरीतींविषयी प्रश्न विचारत आहेत. कुणी आपली गाणी ऐकवतोय, आमची ऐकतोय. ज्या ज्या लोकांचं पूर्वी दर्शन घडलं नव्हतं आणि पुन्हा कुठेही दर्शन घडण्याची शक्यता नव्हती अशा मलाया, बाली, जपान यासारख्या दूरदूरच्या देशातल्या अनोळखी छपरांखाली गेले 4 महिने कौतुक चाललेलं होतं. पूर्वेच्या उशेच्या गुलाबी लालीचं मंगळाच्या उग्र लालीत रूपांतर होतंय की काय याची कुठे कुठे भीतीही वाटत होती. पण या साऱ्यांवर मात करणारा माणसातला उदंड जिव्हाळा मिळाला. हातातली कामं बाजूला ठेवून परदेश लोकांनी आम्हाला वाटा दाखवण्यासाठी आपल्या वाटा वाकड्या केल्या. आजही एखाद्या शांत क्षणी बाली देशातला मुख आठवतो. जकार्ताचे मणिबाई आठवतात. फॉकच्या घरचा पाडवा आठवतो. हिंदुस्थानवर अपरंपार प्रेम करणाऱ्या मॅडम चा आठवतात. भोळ्या मेरीची आठवण येते. प्रोफेसर दोहींच्या सौम्य व्यक्तिमत्वाचं स्मरण होतं. सयामी पोरींचे नमस्कार स्मरतात. हातून एखादी खुशालीचं पत्र लिहून होतं. त्याच्यावर कधी बालीचा पत्ता पडतो, कधी हाँगकाँगचा, कधी टोकियोचा. आणि मला वाटतं की माझ्या चिमुकल्या कुटुंबाचा विस्तार आता खूप वाढला आहे. दूरदूरच्या देशात अनेक दारं अशी आहेत की ती अपरात्री ठोठावावीत आणि सांगावं उघडा मी आलोय. ते सारे कुटुंब स्वागताला धावून येईल याची मला खात्री आहे. कारण माणसातला जिव्हाळा या पलीकडे मी काहीच मागायला गेले नव्हतो. मी तो त्यांना किती दिला हे मी काय सांगू, पण त्यांनी मला खूप दिला. पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा जोडीच्या वारकऱ्यांचा सहवासाचा मोह अधिक असतो. म्हणून तर खरे वारकरी एकमेकांना उरीपोटी भेटत शेकडो मैलाची वाट तुडवीत जातात. नुसत्या विठ्ठलाचं दर्शन मोटारीत येऊनही मिळतं, पण मग ती वारी नव्हे. मी पूर्वेची वारी केली ती जीवनाच्या वाटा निरनिराळ्या नादात चालणाऱ्या देशोदेशीच्या अनोळखी वारकऱ्यांना भेटावं म्हणून. आणि आनंद हाच की माझी या जातीचे मला खूप खूप लोक भेटले. मला आता पूर्वेचा रंग अधिकच खुलल्यासारखा वाटतो, कारण त्यात माझे अंतरंग मिसळले. सुंदर, काय सुंदर, अप्रतिम दृश्य समोर आलं. आणि पूर्वेकडच्या देशांची संस्कृती, त्यांचं वर्णन, त्या देशाचा एक वेगळा रंग, तिथल्या लोकांचा रंग, म्हणजे लोकांची भाषा म्हणा किंवा संस्कृती, चालीरीती, हे सगळं इतकं सुंदर लिखाण त्याचं केलेलं आहे पुलंनी. अर्थातच अप्रतिम. पण त्याचबरोबर पुलंची खासियत म्हणजे ते जिथे कुठे जातील तिथे स्वतःला सुद्धा त्यांच्यातलेच एक म्हणून पाहायचे आणि मग सगळा अभ्यास करायचे. म्हणजे पूर्वरंगच्याच एका भागामध्ये त्यांनी असंही लिहिलेलं आहे की तिथल्या लोकांना, पूर्वेकडच्या देशातल्या लोकांना सुद्धा रामायण आणि महाभारताची गोडी कशी आहे, म्हणजे आपल्या देशाचा अभ्यास ते कसं करतायत. 1958 साली आकाशवाणीने पुलंना युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मास मीडियाच्या अभ्यासक्रमासाठी लंडनला पाठवलं. आणि लंडनला गेल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य देशांचा सुद्धा अभ्यास केला. आता हे झालं 1958 साली. आणि 1960 साली लगेचच अपूर्वाई सुद्धा आलं. म्हणजे पाश्चिमात्य देशांचा एक सुंदर रंग आपल्याला दाखवणारी अपूर्वाई सुद्धा आम्हाला तेवढीच आवडते जेवढा पूर्वरंग आवडतो. आनंद दादा, अपूर्वाई मधला काहीसा भाग आमच्यासाठी वाचशील? अगदीच अगदीच. या पुस्तकामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. पुलंनी असं म्हणलंय की मी कधी प्रवास वर्णन लिहिन असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि तरी सुद्धा मी इतका फिरलो. त्यांचं फार छान वाक्य आहे हे, मी लिहिलेलं प्रवास वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझंच वर्णन आहे. काय कशा दृष्टीने त्यांनी प्रवास वर्णन पाहिली. अर्थातच अपूर्वाई मधला एक छोटासा भाग फ्रान्स या देशाविषयी आणि तिथल्या माणसांविषयी त्यांनी केलेलं वर्णन आहे. आधी डोळ्यांनी मग जिभेनी. हे फ्रेंच लोक प्रत्येक गोष्ट अशी काही चवीनी पाहतात की त्यांच्या डोळ्यांचा हेवा वाटावा. हे शहर, त्यातले रहिवासी, हे म्हणजे एक कोडच आहे. या पॅरिसनी क्षणोक्षणी मला दिग्मूढ केलेला आहे. इथल्या जीवनातल्या प्रत्येक व्यवहाराला कलेचा स्पर्श झालेला आहे. पॅरिसच्या विद्यापीठा इतकीच इथल्या कॅफे, बिस्ट्रो यामधून जीवनातली गुह्यतम शास्त्रे मला उलगडत गेली.
हे कॅफे बिस्ट्रो हे म्हणजे काही फक्त भूक भागवण्याची हॉटेलं नव्हेत. इथे पाककलेने अनेक रूपं धारण केली आहेत. पॅरिस भयंकर महाग आहे, अगदी खरं आहे, पण सगळ्या तऱ्हेच्या खिशांची सोय आहे हेही काही दिवसांनी कळतंच. मात्र हॉटेल लहान असो किंवा मोठं असो, या हॉटेलमधला एखादा वेटर आपल्या पुढ्यात खाण्याचा पदार्थ आणून ठेवतो, तो देखील अशा थाटात की बशीतून जणू काही जडावाचे दागिनेच आणून ठेवले आहेत. अहो, मासे खाण्यात माझा जन्म गेला, पण खाण्यापूर्वी मी या फ्रेंचांच्या दृष्टीने मासा कधीही पाहिला नव्हता. अहो, फ्रेंच माणूस पदार्थ आधी डोळ्यांनी खातो, मग जिभेनी. काही मोठमोठ्या हॉटेलमधून तर स्ट्राउट यासारखे मासे आधी आपल्याला जिवंत आणून दाखवले जातात. मग आपल्या पसंतीला उतरल्यानंतरच परमेश्वराचा तो प्रथम अवतार अन्नब्रह्म होऊन येतो. आणि मग तो वेटर असा काही तलवारीच्या पात्यासारखा लपकत ती बशी आपल्या पुढे ठेवतो की निम्मी भूक तिथेच भागावी. मग काटा आणि सुरी यांचा त्या बशीत चाललेला नाच आपण पाहतोय तोच क्षणार्धात त्या माशाच्या पोटातील काटा त्याने बाहेर काढलेला दिसतो, धुतल्यासारखा स्वच्छ आणि पुन्हा कुठेही न मोडता. इथे तुमचं आश्चर्य शिगेला पोचलेलं असतं आणि हिच्या पुढे पूर्ववत माशाची बशी ठेवून दुसऱ्या एखाद्या रिकाम्या बशीतून तो काटा घेऊन तो वेटर तसाच लपकत निघून जातो. तिच्या पुढे ठेवलेला आता तो बिन काट्याचा मासा आणि तुमच्या पुढ्यातला तो काट्या सकटचा मासा यात सकृत दर्शनी तरी काहीच फरक नाही हे लक्षात येताच आपण पूर्णपणे थिजून जातो. एखाद्याचा काटा काढावा ना तर असा. वा. दिग्मूढ होऊन पुढ्यातल्या बशांकडे आपण काही वेळ नुसतेच बघत बसतो. विशेषतः केवळ कर्तव्य बुद्धीने स्वागतापुरते तोळाभर स्मित करणाऱ्या प्रत्यक्ष खाद्यपदार्थापेक्षा त्याच्या उपकरणांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या टेबल मॅनर्समध्ये तुमची जराशी जरी चूक झाली ती ते कटाक्षाने तुमच्या नजरेला आणून देणाऱ्या आणि जेवण संपताच तुम्ही कधी उठता याची वाट पाहणाऱ्या इंग्लिश वेटर्सच्या देशातून तुम्ही फ्रेंच वेटर्सच्या देशात आला असाल तर त्यांच्या तत्परतेनं वाकून वाकून केलेल्या स्वागतानं अधिक स्वादिष्ट आणि सुंदर फ्रेंच जेवणाच्या दर्शनानं आणि त्याहूनही म्हणजे त्या वेटर्सच्या साऱ्या नृत्यमय हालचालींनी तुम्ही असे काही विरघळून जाता. मग जेवताना भूक नाहीशी होते आणि उरतो तो फक्त आस्वाद. वा. काय वर्णन आहे बघ. फ्रेंच हॉटेल्समध्ये वेटर्स चालत नाही, तरंगतात. पण हे लपकणं पुरुष वेटर्सनाच जमतं. वेट्रेसेस मात्र ते नर्तन करीत वाढीत नाही. अहो, फ्रेंच माणूस दुपारच्या जेवणाचा भोगता. रात्री त्याला जेवणात वेळ वाया घालवायला आवडत नसावं किंवा तशी सवड नसावी. पंचेंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाच्या साधनाचे त्याचे मुहूर्त साधलेले आहेत. सकाळच्या वेळी तो बागेत नावाचा पाव खातो. सकाळी उठून खिडकीतनं कधीही बाहेर पहा, तमाम फ्रेंच रामभाऊ आणि जानकी काकू लांब दांडक्यासारखे ते बागेत आणि दुधाच्या बाटल्या खरीदून न्याहारीची तयारी करत असतात. हा बागेत म्हणजे पावांमधला बादशाह. मात्र हा बेकरीतून आणल्यापासून तासाभरात संपवावा लागतो. बागेतून ज्या देशात दिवसाचा प्रारंभ होतो त्या देशाच्या खाद्यभक्तीबद्दल काय लिहावं. एकदा नाश्ता आटपला की कामाला सुरुवात. मग हे सगळं काम, ही सारी मेहनत दुपारच्या भोजनासाठी करायची. पॅरिसमध्ये लंचची सुट्टी 2-1 तास असते. फ्रेंच माणूस बघावा ना तर लंचच्या टेबलासमोर लोक त्याच्या रतिरंगाचं खूप कौतुक करतात, पण जेवावं ना ते फ्रेंचांनीच. श्वेत किंवा रक्त वारुणीची सुरई, काय शब्द वापरलाय बघ. श्वेत किंवा रक्त वारुणी, व्हाईट किंवा रेड वाईन. श्वेत किंवा रक्त वारुणीची सुरई पुढ्यात घेऊन दुपारच्या जेवणाची नांदी सुरू होते. या जेवणात रोज रोज काय तेच ही भावना अजिबात नसते. पुढल्या त्या व्हरूसचा किंवा रक्तवारुणीचा पहिला गुटखा घेऊन फ्रेंच माणूस ज्या आस्वादाच्या आनंदात डोळे मिटतो ना, वा, मनातल्या मनात जणू काय तो अथा तो अन्न जिज्ञासा असा संकल्प सोडतो. बाकी फ्रेंच हॉटेलातली खाद्यपदार्थांची यादी वाचण्यात भोजनाचा निम्मा आनंद आहे. त्या मानाने आमचा बटाटे वडा, कांदा भजी, सुकी भाजी, मिसळ ही नामावली तशी जरा तेलकटच. मग त्यातूनही खमण ढोकळा,
उंदियो वगैरे राम भरोसे घराण्यातल्या मंडळींच्या नामोल्लेखाने देखील पोट बिघडल्याचा भास होतोच की. कोंबडी या शब्दाच्या उच्चारात जरा खडबडीतपणा आहे, पण ते स्पुले हे नाव धारण करून फ्रेंच कोंबडी येते. पास आणि मासा तसे फार दूर नाहीत, पण सूपपेक्षा पोताज हे जास्त अधिक डौलदार वाटतं. त्याखेरीज ब्रुयाबूज किंवा बच्चाय साकूच्या चालीवरच जेव्हा मासाय मार्साय किंवा ट्राउटे वॉर्साय आपल्या विशेष मध्यवैभवासहित टेबलावर येतो, त्यावेळी उदर भरणं हे कोरडे यज्ञकर्म न राहता तो खऱ्या अर्थाने सोमयाग होतो. काय वर्णन आहे बघ. माणूस फ्रेंच माणूस फक्त जेवतो कसा या संदर्भात आधी डोळ्यांनी मग जिभेनी काय सुंदर वर्णन आहे. वा वा. जे पाहिलं ते तसंच्या तसं शब्दांमध्ये उमटवणं फारच. आणि त्यामध्ये आता जर आपण खाण्याचं वर्णन करतोय तर ते रसाळच असलं पाहिजे की एखाद्याला भूक लागावी. एखाद्याला पाश्चिमात्य देशात न जाता सुद्धा तो देश कसा असेल, तिथली संस्कृती कशी असेल याची छानसा एक म्हणजे आपण म्हणतो नाही का आजच्या भाषेत की ट्रेलरच दाखवा. तसं पुलंनी काहीच केलं. अतुलजीने जेव्हा वाचलं पूर्वरंग तेव्हाही बघ ना त्याच्यात ती जी माणसं होती ती मला कधीतरी भेटली असं वाटतं. म्हणजे सौम्य हे असलेले कोणते आजोबा आणि ही त्यांना खात्री असं ते म्हणतात की मी कोणाच्याही घरी रात्री 2 वाजता गेलो तरी माझं आनंदाने स्वागत होईल. पुलंच्याच एका भाषणात एका लेखात आहे की या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट माणसाने माणसाला मनापासून घरी या म्हणणे, ह्या इतका सुंदर शब्द नाही. आणि माणसं जोडत जाणं हे त्यांचं काय गंमत होती. नक्कीच नक्कीच. आणि म्हणून पूर्वरंग मधली आणि अपूर्वाई मधली दोघांमधली जी माणसं आहेत व्यक्त केलेली ती वेगवेगळी वाटतात. म्हणजे पूर्वरंग वाचताना आपण पूर्णपणे पूर्वेकडेच जातो ओढले गेलो की कुठेही तिथे पाश्चिमात्य रंग त्यांनी वापरलेला नाही. पश्चिमेकडे जाताना मात्र आपल्याला समोर दिसतो तो फ्रान्स, पॅरिस, जर्मनी, लंडन असेच देश आपल्याला समोर दिसतात. तिथलंच वर्णन आपल्याला समोर दिसतं. माणसामधलं काय, देशामधलं काय, जे जे चांगलं आहे, उत्कट आहे, भव्य आहे ते ते घ्यावं. हे त्या माणसाच्या किती मी त्यांनी जेव्हा पूर्वरंगामध्ये लिहिलं की मी कुठलाही आधी पूर्वग्रह न धरता जे आहे ते मोकळ्या मनाने स्वीकारायला गेलो आहे. वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी असं त्यांचं नाव आणि उत्कृष्ट कवी आणि लेखक होते. आणि त्यांनी बंगालीमध्ये म्हणजे पुलंचाही मराठी व्यतिरिक्त बंगाली आणि कन्नड या भाषांचा खूप छान अभ्यास होता. स्वतः पुलं शांतिनिकेतनमध्ये जाऊन बंगाली शिकलेले आहेत, बंगाली भाषेचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यांच्या आजोबांनी तर रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा अभंग गीतांजली म्हणून पद्यानुवाद मूळ बंगालीतनच केलेला आहे. हे विशेष आहे. तर या बंगालीशी सुद्धा पुलंचं एक वेगळं नातं जुडलेलं आहे. म्हणजे आपण पुलंच्या बंगाली भाषेतल्या एका कलाविष्कारावर येतोय आणि अतुल दादा त्या कलाविष्काराचं नावच किती गोड आहे बघ ना, 22 श्रावण. मला वाटतं मुक्काम पोस्ट शांतिनिकेतन या पुस्तकातला आहे ते. बंगालीत 22 श्रावण म्हणजे श्रावण महिन्याची 22 तारीख. बंगाली पंचांगात पक्ष बदलल्यावर पुन्हा प्रतिपदा द्वितीय सुरू होत नाही, कारण तिथे तारखेचं गणित चंद्राशी जुळलेलं नाही, सूर्याशी जुळलेलं आहे. म्हणून वंग पंचांगाला अमावास्या पौर्णिमेचं महत्त्व नाही वाटत. इंग्रजी पंचांगाप्रमाणे पौर्णिमा अमावास्या जशा 15 तारखेलाच येत नसतात, त्याचप्रमाणे बंगाली पंचांगातही बंगाली महिना देखील 1 ते 30 तारखांचा, कधीकधी महिन्याला 31-32 तारखाही असू शकतात, असं माझ्या एका वंग मित्रांनी सांगितलं. फेब्रुवारीचे दर 4 वर्षांनी 29 दिवस का होतात हे जिथे मला आयुष्याच्या इतक्या फेब्रुवाऱ्या करून कळले नाही, तिथे बंगाली शकाचं गणित काय कळणार. पण बंगालात अजूनही वंग शकाचा उल्लेख मोठ्या कटाक्षाने होतो. जानेवारी फेब्रुवारीपेक्षा चैत्र वैशाखाचे महिने त्यांना चटकन आठवतात. म्हणूनच की काय कोण जाणे, बदलत्या ऋतुमानाची जाण बंगालमधल्या इंग्रजी शिक्षित समाजातही अधिक दिसते. ऑगस्ट म्हटल्यापेक्षा श्रावण म्हटल्यावर भारतीय मनाला पाऊस अधिक लवकर आठवतो आणि वैशाख मास हा मार्च एप्रिलपेक्षा अधिक वासंतिक वाटतो. मुंबईसारख्या यंत्रनगरीत आणि नांगरापेक्षा लेखणीनेच पीक काढणाऱ्या वातावरणात वाढलेल्या माझ्यासारख्याचं ऋतूंशी पावसाळा आणि उन्हाळा याहून अधिक जवळचं नातं जुळू शकलं नाही, याची खंत ऋतुचक्राचा खेळ जाणाऱ्या लोकांशी संबंध आल्यावर अधिक होते. आम्ही आंग्ल विद्या विभूषितांनी
श्रावण भाद्रपद हे संकष्ट्या एकादशा करणाऱ्यांसाठी बाजूला ठेवले. माझं जानेवारी फेब्रुवारीशी भांडण नाही, पण ते भिंतीवरच्या कॅलेंडरवर बदलणारे महिने, निसर्गात त्यांचा बदल आम्ही कधी पाहिलाच नाही. त्या बदलत्या किमयेची ते आठवणही करून देत नाहीत. आज बंगालमध्ये 22 श्रावण या तारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऋतुचक्राची ही बदलती लीला. मनातले शैशव कसोटीने जोपासत ज्यांनी आयुष्याची 80 वर्ष पाहिली त्या रवींद्रनाथांच्या निधनाची ही तिथी. 22 श्रावण, श्रावणाची 22 तारीख. वंशीय शकाप्रमाणे 1348 सालच्या श्रावणातील 22 तारखेला म्हणजे 7 ऑगस्ट 1941 साली सूर्य माध्यांनी तळपत असताना दुपारी 12:10 एका अलौकिक जीवनाचा अस्त झाला. आदल्या रात्री नारळी पौर्णिमा होती. शेवटचे क्षण मोजीत पडलेल्या रवींद्रनाथांच्या देहाला त्या रात्री खिडकीतून पौर्णिमेचे चंद्रकिरण येऊन स्नान घालून गेले. वयाच्या 80व्या वर्षी घडलेल्या मृत्यूच्या 7च दिवस आधी त्या अंतिम पथाला उद्देशून त्यांनी आपली शेवटची कविता लिहिली होती. त्या पथावरून जाण्याच्या त्यांच्या चिरस्वच्छ मनाला शांतीचा अक्षय अधिकार लाभला होता. शांतम, शिवम, अद्वैतम या 3 वृत्ती ज्यांनी आपल्या जीवनात आणण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात नाना प्रकारांची उपासना केली, त्यांच्या निधनाची तिथी हीच खऱ्या अर्थाने पुण्यतिथी. वा वा. 22 श्रावणपासून बंगालात ठिकठिकाणी रवींद्र सप्ताह साजरा होतो. बंगालपासून दूर राहणाऱ्या वंग समाजात आणि बंगाली घराघरात रवींद्र स्मरण होतं. कुठे त्यांच्या कवितांचं गायन होतं, त्यांची नाटकं केली जातात, कथा वाचल्या जातात. नाना प्रकारांनी त्यांचा अरूप सहवास मिळवण्याचा रवींद्रप्रेमी बंगाली लोक प्रयत्न करतात. कलकत्त्यात गंगा तीरावर जिथे त्यांचं दहन झालं त्या ठिकाणी उभारलेल्या छत्रीचं दर्शन घ्यायला हजारो लोक जातात. कृतज्ञतेचं फूल वाहतात. त्यांच्या वाडवडिलार्जित वास्तूला असंख्य लोक भेट देतात. त्या वाड्याचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत शेकडो माणसं आपल्या मुलाबाळांना घेऊन पहाटेपासून तिष्ठत असतात. रवींद्रनाथांचं स्मरण अशा निरनिराळ्या प्रकाराने होत असतं. पण त्या सर्वात मनाला स्पर्श करून जातं ते त्या दिवशी दुपारी 4च्या सुमारास होणारं वृक्षरोपण. वृक्षवेली हा रवींद्रनाथांच्या केवळ कवितांचाच विषय नव्हता. तशी त्यांनी देवदारू, आम्रवृक्ष, नीलमणिलता, कुर्ची, शाल, मधुमंजिरी, नारळ, चमेली अशा वृक्षवेलींची व्यक्तिचित्र आपल्या कवितातून उभी केली आहेत. पण माणसांच्या परिवारा इतकंच त्यांचं वृक्ष परिवारावर प्रेम होतं. मातीतून वर येणारी प्रकाशलोलूप झाडं, वेली, रोपं, गवताची पाती हे सारं त्यांच्या लेखी कलात्मक निर्मितीसारखं सुंदर होतं. आकाश दर्शना इतकीच वृक्षदर्शन ही त्यांची नित्य जीवनातली गरज होती. धरित्रीशी आईचं नातं मानणाऱ्या रवींद्रांची वृक्षवेली ही भावंड होती. आईच्या मायेची त्यातून त्यांना सहानुभूती मिळायची. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. वृक्षांची आबाळ ज्यांच्या मनाला माणसांच्याच आबाळी इतकं दुःख देऊन जायची. वृक्षवेलींची अशी जोपासना, त्यांच्याविषयीचा असा जिव्हाळा हा एकेकाळी भारताच्या जीवनाचा एक भाग होता. वा वा. इथे पुलंनी वापरलेले शब्द हे फक्त सुंदर किंवा अलंकारिक शब्द म्हणून येत नाहीत, मनाला भावणारे शब्द होतात. त्यामुळे वाचणं किती कठीण होतं. कठीण होतं. त्या भावना पोहोचवणं हे सोपं काम नाही. सोपं काम नाहीये. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे ते वाचावं सुद्धा तितक्याच ताकदवान व्यक्तीने इतकं ते अप्रतिम होऊन जातं. अतुल दादा, काय सादर केलंयस तू. कारण त्यातलं एक एक वाक्य हे म्हणजे सोन्याहून मौल्यवान. हो, खरंच आहे. फारच मी सुंदर. जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला अगदी आठवत आहे, मी वाक्य वाचायचो आणि पुन्हा तेच वाक्य वाचायचो. निव्वळ काय अर्थाने वाक्य लिहिलंय हे समजून घेण्यासाठी की काय सुंदर आहे. त्यांच्या जीवनाचाच भाग होता असं म्हणजे सूर्यप्रकाशा इतकंच त्यांना वृक्षाचं दर्शनही महत्वाचं वाटायचं. हे वाक्य समजणं इथे खरंच आहे. नुसतं लिखित वाक्य नाही, म्हणजे काय असेल म्हणजे त्यांना ते एका वर्णनातनं माणसाचं व्यक्तित्व उभं करतात. खरंय, खरंय. अगदी तू बरोबर बोललास आनंद दादा की एखाद्या व्यक्तीचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल ना तर त्या व्यक्तीबद्दल पुलं काय म्हणतायत, त्या व्यक्तीला कधी काही पुलं लिहिलेलं आहे का त्या व्यक्तीविषयी, ते जाऊन शोधावं. खरोखर ती व्यक्ती आपल्या समोर तशीच्या तशी उभी राहते.
म्हणजे पुलंच्या बहुरंगी व्यक्तिमत्वातला एक अजून एक गुण हो, वाईशे अगदी. श्रावणच्या अगदी. निमित्ताने आपल्याला उलगडता आला आज. आणि खरोखरच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण रसिक वाचकांपर्यंत हे सगळं पोचवू शकतोय. म्हणजे इथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी पुलंवर कविता केली आणि ते असं म्हणतात की पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली. एका आनंद यात्रेवर लिहिलेलं आहे, नवा सूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. पुलंच्या साहित्याचा हा गंगोग आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे. मात्र या भागात आत्ता आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. या भागात तुम्ही दोघांनीही पुलंच्या साहित्याचा अतुलनीय आनंद आम्हाला दिलात असं म्हणायला हरकत नाही. खरोखर आपले खूप खूप आभार. धन्यवाद.